तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल येण्याची आज शक्यता आहे, तेव्हा आरोग्य उपसंचालक आज अहवाल देण्याची शक्यता आहे। आरोग्य उपसंचालक सरकारला आज अहवाल देतील अशी माहिती सूत्रांकडून कळतेय आणि अहवालानंतर सरकार कारवाईबाबत निर्णय घेणार आहे। तिच्या मृत्यूच्या अहवालामध्ये नेमकं काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर आरोग्य उपसंचालक आज सरकारला हा अहवाल देतील। मुख्य म्हणजे सरकार याबाबत नेमकं पुढे काय कारवाई करते, कशा प्रकारे आदेश सर्व रुग्णालयांना देते, वैद्यकीय क्षेत्रासाठी काही वेगळे नियम सरकार आणणार का, या सगळ्याच बाबींमध्ये आता खरं तर जनतेचं लक्ष लागलेलं आहे। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे प्रकरण झालं त्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलं होतं। विविध संघटनांनी हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन राडा केला होता अक्षरशः, आणि एकंदरीतच या प्रकरणानंतर काही महत्त्वाचे बदल वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही नियमांची तरतूद होती आहे का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे हा अहवाल नेमका काय सांगतो आहे हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात रविवारी जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्यामध्ये नेमकं काय आहे या अहवालामध्ये तेही आपण पाहणार आहोत या माध्यमातून। रुग्णालयात दाखल करून घेणं तसंच रुग्णावर उपचार करण्यासंदर्भात वैद्यकीय नीतिमत्ता पाळण्याचे संकेत आहेत। या प्रकरणामध्ये वैद्यकीय नीतिमत्तेसंबंधीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते। मंगेशकर रुग्णालयानं पेशंटला ॲडमिट करून न घेणं ही मोठी चूक आहे। या प्रकरणाचा सविस्तर अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात सादर केला जाणार आहे। आणि या संदर्भामध्ये आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। निलेश, आज पुण्यामधल्या सर्व घडामोडींवर लक्ष असणार आहे। हा अहवाल काय येतोय आणि यावर सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय आणखी तपशील आपल्याकडे? नक्कीच खरं तर राज्य सरकारने 10 दिवसांपूर्वीच, म्हणजे हे प्रकरणाला आज 10 दिवस होतात, काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचे उपसंचालक आहेत त्यांनी एक 4 सदस्यीय समिती तयार केली होती। त्याच्यामध्ये एक महिला तज्ज्ञ होते। त्यांनी या संपूर्ण प्रकाराचा अहवाल जो आहे तो आज राज्य सरकारला सादर करणार आहे। मात्र या अहवालाच्या आधी एक प्राथमिक अहवाल जो होता म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना दिला होता आणि त्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलं होतं की रुग्णांना पहिल्यांदा ॲडमिट करणं ही प्रथम बाब असते, मात्र त्या ठिकाणी निदर्शनास आली नाही, म्हणून ही गंभीर बाब जी आहे ते प्राथमिक अहवालामध्ये नमूद केलेली आहे। आणि आज साधारण 11 वाजेपर्यंत जो 4 समिती सदस्यीय टीम होती त्या टीमचा अहवाल जो आहे तो आज आरोग्य विभागाला सादर होणार आहे। आणि त्यामध्ये सुरुवातीला या टीमने पेशंट असतील किंवा रुग्णालयातले जे डॉक्टर असतील, म्हणजे त्यावेळेसचे इन्चार्ज असतील किंवा अकाउंटंट असतील किंवा डॉक्टर असतील, त्या सगळ्यांची एकत्र बसून त्यांनी चौकशी केलेली आहे। आणि तो जो अहवाल आहे आज तो 11:30 वाजेपर्यंत आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे। आणि आरोग्य विभाग जे आहे ते पुणे कमिशनर यांना तो सादर करणार आहे आणि त्यानुसार तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात जर बघितलं तर कुठेतरी दिरंगाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण तनिषा भिसेचा मृत्यू होऊन आज 10 दिवस झाले आहे आणि अजूनही गुन्हा दाखल झाला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते असतील किंवा विविध संघटनांनी केलेला आहे। मात्र या प्रकरणामध्ये जोपर्यंत आरोग्य विभागाचा अहवाल येत नाही तोपर्यंत पुणे पोलीस गुन्हा दाखल करत नाही असा एक नियमावली आहे। आणि त्या अनुषंगानेच आज राज्य सरकारला जी 4 समिती सदस्य पथक होतं त्याचा अहवाल जो आहे तो आज सादर होणार आहे। आणि प्रामुख्याने रुग्णांचे नातेवाईक असतील किंवा दीनानाथ हॉस्पिटलमधले जे स्टाफ असेल यांची एकत्र चौकशी झाल्यानंतर ज्या त्रुटी आहेत किंवा त्यांच्या संभाषणामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने त्या अहवालामध्ये सादर करण्यात येणार आहेत। आणि त्या अनुषंगाने आज 11 नंतर हा जो अहवाल आहे तो पुणे पोलिसांना पुन्हा एकदा सादर केला जाईल आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल। अनुपमा। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर 11 नंतर खरं तर या सर्व घडामोडी आज घडतील। जरूर यावर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करूया आणि तपशील जाणून घेऊया। तुर्तास धन्यवाद।